नमस्कार मैत्रिणींनो, इथं बघा मी रवा ढोकळा नाश्त्यासाठी आहे ना, आज रवा ढोकळा बनवलेला आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। आता हे ना सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे। खूप फटाफट होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की बघा। आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने मी आहे ना 1 वाटी असं पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, 1 इंच असा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे। तर मी आहे ना सगळ्यात पहिलं तर आहे ना ह्याला चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे, कारण आपल्याला व्यवस्थित असं म्हणजे वाटलं जाईल ते त्यासाठी। तर बघा हे ना अद्रकचा तुकडा मी किसून घेतलेला आहे। तर असं किसून घेतलेलं आहे बघा। हे सगळं व्यवस्थित टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। आणि परत मी आहे ना अर्धी वाटी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। सगळ्यात पहिले तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि परत त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। तर आता ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता असं आहे ना एकदम बारीक मी फिरवून घेतलेला आहे बघा। थोडेसे 2-3 मिरचीचे तुकडे राहिले होते, चालेल। तर आता ह्याला बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर झाकून थोडा वेळ आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। ज्याच्यामध्ये आपण वाफ देणार आहे ढोकळ्याला ते भांडं तयार करायचं आहे। तर आता बघा मी इथं कढई ठेवलेली, कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि वरती चाळण ठेवलेली आहे। तर आता इथं आहे ना ढोकळ्याच्या बॅटरमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे ना छोट्या चम्मचनी बोलाल तर 4 चम्मच असं तेल आहे। ते तेल टाकून व्यवस्थित असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता हे बघा हे फिरवून झालेलं आहे। तर आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे। तर हळदीने ना कलर आहे ना ढोकळ्याचा खूप छान येतो, त्यासाठी मी थोडीशी हळद टाकलेली आहे, मस्तच असा कलर येतो। तर व्यवस्थित असं हलवून झालेलं आहे। आता मी आहे ना ह्याला आहे ना ताटामध्ये वाफायला ठेवणार आहे। तर हे आहे ना आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही ज्याच्यात वाफवू शकता त्याच्यामध्ये तेल पहिलंच लावून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं ताटाला तेल लावून घेतलेलं आहे बघा। आता या बॅटरमध्ये मी 1 इनोची पुडी टाकलेली आहे। तर इनो टाकल्यानंतर आपल्याला बॅटर ठेवायचं नसतं, त्यासाठी आपल्याला भांडं वगैरे सगळं तयार करूनच घ्यायचं आहे पहिलंच। तर बघा मस्तच असं पूर्ण बॅटर असं हलकं झालं होतं। तर लगेच आपल्याला ताटामध्ये टाकून वाफेला ठेवायचं आहे बघा। पण व्यवस्थित असं मिक्स करा तुम्ही। तर आता याला ना लगेच आपल्याला वाफेला ठेवून द्यायचं आहे। तर बघा इथं पाणी पण गरम झालेलं आहे, वरती झाकण ठेवून आपल्याला वाफेला ठेवायचं आहे। तर आता इथे चटणी बनवायला घेतलेली आहे। चटणीसाठी मी आहे ना 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, थोडीशी कोथिंबीर, थोडीसा पुदिना आणि थोडेसे घाटी शेव टाकलेत त्याच्यामध्ये, थोडंसं डाळवं टाकलेलं आहे। खूप छान चटणी होते ढोकळ्यासोबत, तर खूपच छान लागते ही चटणी, तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा थोडंसं डाळवं टाकलेलं आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आणि याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे। तर इथं आपली चटणी पण रेडी झालेली आहे। आता आपला ढोकळा झाला आहे की नाही तो चेक करूया। तर ढोकळा पण आपला मस्त असा बघा वाफ दिलेली आहे, मस्त असा शिजला गेला आहे। त्याला 15 मिनटं असं वाफेला ठेवलं होता ढोकळ्याला। तर आता ढोकळ्यासाठी आहे ना इथं फोडणी मारून घ्यायची आहे। फोडणी पात्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, थोडासा कोथिंबीर कापून असं मी फोडणी मारलेली आहे।
तर मस्तच असं पाहू शकता, अशी फोडणी मारलेली आहे. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे. तर मस्तच असं फोडणी पण तयार झालेली आहे. आपण आता याच्यावरून फोडणी टाकून घेऊया ढोकळ्यावरती. खूपच छान असं दिसते बघा. तेवढ्या बॅटरमध्ये ना माझा एवढा ढोकळा झाला होता. मस्तच असं झालेलं आहे. तुम्हाला मी कट करून पण दाखवते. एवढा छान ढोकळा झाला होता ना, खूपच असं म्हणजे मऊ लुसलुसीत असं, खायला पण खूपच टेस्टी झाला होता ढोकळा. मस्तच असा झाला होता. बघा किती असं मस्त असं, खूपच मऊ लुसलुशीत असा छानच असा ढोकळा झालेला आहे. तुम्हाला आता मी सर्व पण करून दाखवणार आहे. चला, तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला ढोकळा. या तुम्ही पण खायला. बाय.